मला बाहेरच थांबलं पाहिजे, नाहीतर ती उपद्व्यापी इंद्रायणी ना काहीतरी उलथापालथ करेल आणि माझं भिंग फुटायचं. श्रीकला, कंट्रोल, शांत. इंद्रायणी ताई, ऍक्च्युली ती स्टोर रूम आहे. मी तुमच्यासाठी एक मस्त गंमत आणली आहे. मी लगेच घेऊन येते, तुम्ही इथे थांबा. ओके, आलेच. काय गंमत देऊ आता हिला? त्या खोलीचा दरवाजा उघडण्यापासून तर थांबवलाय, पण ना अजून काही उचकायला नको तिने. काय देऊ? हा, लोणचं. येस. इंद्रायणी ताई, लोणचं. मी बनवलं, म्हणजे प्रयत्न केला मी. तुम्ही प्लीज शकुंतला आईंना द्याल का? आणि तुम्ही सुद्धा टेस्ट करून मला सांगाल की कसं झालंय, प्लीज. श्रीकला, दे आणि इकडे, मी देते शकू काकूला. हो, चालेल. आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून सांगा मला ताई की कसं झालंय लोणचं. नक्की. बरं ऐक, बराच वेळ झालाय, आता आम्ही जातो. नारायणी ताई, अहो येतो म्हणावं. बरं बाई, आम्ही येतो. इंदू, हे मी तुझ्या पर्समध्ये ठेवते. बरं, आता पुढच्या वेळेस येताना प्लीज मला कळवा हा. म्हणजे तुमच्यासाठी मस्तपैकी जेवण बनवेल मी, नाहीतर आज सारखा धाट टाकत याल अचानक. वा इंदू, अगं बघतेस ना, म्हणजे आपल्या येण्याला धाड म्हणते ही. इंद्रायणी ताई, काही मुद्देमाल संशयास्पद सापडलं का या घरात? पुन्हा गंमत केली मी. पण तुमच्या दोघींचे सरप्राईज खूप आवडलं मला. थँक्यू सो मच. बरं चल, आता आम्ही निघतो. हो, मी बाहेरपर्यंत येते तुम्हाला सोडवायला. बरं इंदू, चल ये. इंदू, ए इंदू, आले. नारायणी ताई, तुम्ही दोघी आलात, मला खरंच खूप छान वाटलं. पुन्हा नक्की या.
नक्की. आली माझी रत्ना माय आली. ये ग ये. आपण या रत्नामाय. नमस्ते. या माझ्याचकडे घरकामाला असतात. घरात काय हवंय काय नकोय त्या सगळं काही पाहतात. माझी खूप काळजी घेतात त्या. त्यामुळे माझ्या घरीच जेवतात. हो का? चांगलंय. आपण माणसांना जीव लावला ना की ते पण आपल्याला जीव लावतात. खरंय तुमचं. काय की त्याही एकट्या असतात मीही एकटी असते. त्यामुळे एकमेकींचा खूप आधार वाटतो आम्हाला. एकटेपणाचं दुःख नाही तर खूप मोठं असतं ताई. रत्नामाय ह्या इंद्रायणी ताई. नमस्कार. हाय माय. इंदू, हाय माय. इंदू काय होत आहे? डोक्यात कळ येते ग. तुला बरं वाटत नसेल तर आपण इथेच थांबू श्रीकलाच्या घरी. हो चालेल ना ऑफकोर्स. नको नको आपण जाऊया तिथून. आर यू शुअर ताई? नाही म्हणजे तुम्हाला थांबायचं तर थांबू शकता इथे. नारायणी ताई आपण जाऊयात. चल सावकाश. तू तू तर म्हणली होतीस ना की तुझे बाबा तर आहेत. अगे इंदू ती इथे एकटी राहते असं म्हणायचं असेल तिला. करेक्ट. इथे मी एकटे राहते. मग कधी येणार आहे तुझे बाबा? लग्न आधी बोलो. आम्हाला पण बघू दे ना तुझे बाबा कोण कोण. ए हो, बाबांना घेऊन या घरी जेवायला. त्यांना पण कळू दे की त्यांची मुलगी कुठल्या घरी चालली आहे, ते घर कसं आहे, तिथली माणसं कशी आहे. हो भेटवते ना नंतर. लग्न आधी भेटव. ऑफकोर्स नक्की भेटवते. हा टेक केअर इंद्रायणी ताई. येतो आम्ही. चल इंदू. इंदू चल. तुझ्या घरी राहते की तू माझ्या त्या इंद्रायणी समोर तुम्हाला कमाली बाई बनवून टाकलंस. अगं मी मुद्दाम नाही केलं करत ना. मुद्दाम नाही केलं. तू पाहिलंच ना अचानक आलाय त्या म्हणून तुला कामवाली बाई बनवावं लागलं मला. आणि तू
तू माझ्या साधनेचं कुंड हलवलास. अगं तुला माहितीये ना मी. अगं माझ्याकडे पर्याय नव्हता. तू बघत नाहीयेस का मी सगळी साफसफाई करून ठेवली आहे, घर सजवून ठेवलं. पण माझं कुंड तू. माझाची टिमकी सोड आणि माझं ना शांतपणे ऐक. आजपासून लग्न होईपर्यंत तू या घराच्या आसपासही फिरकायचं नाही, कळलं? पण हे घर माझ्याच पप्पांनी दिलंय, कळलं? हे बघ ऐक रत्ना, हे सगळं ना मी मुद्दाम करत नाहीये. आज ती इंद्रायणी अचानक इथे आली होती. आता ती इंद्रायणी इथे वारंवार येत राहणार. तिची खूप बारकी नजर आहे माझ्यावर. ती जर इथे आली आणि तू इथे साधना करताना दिसली ना तर माझा डाव उधळला जाईल आणि ते मला अजिबात नकोय. तुझं लग्न होईपर्यंत मी दुसरीकडे सोय करायचं असंच ना? हो असंच. ठीक आहे, राहते मी लांब. राहीन मी लांब. रत्नाताई इकडे बघ, माझ्याकडे बघ. आत्ता कुठे डाव रंगायला लागलाय. आता लवकरच त्या तिग्रस्करांना उलटे आकडे मोजावे लागतील. कळतंय ना? शकू काकू, श्रीकलाचं घर ना मला फार आवडलंय. असं साधंच आहे पण एकदम टाप टीप. आपली इंदू कशी ठेवते ना अगदी तसं. आणि पुस्तकं, बापरे भरपूर पुस्तकं आहेत तिच्याकडे. मला वेळ मिळाला ना की मी तिच्या घरी जाणार आणि भरपूर पुस्तकं वाचणार. जा जा नक्की जा. इंदू, तू का गप्प आहेस ग? तुला कसं वाटलं श्रीकलाचं घर? इंदू, अगं काकू काय विचारते? काय? श्रीकलाचं घर कसं वाटलं? छान. एवढंच? खरंच छान आहे. चला, खूप बरं झालं तुम्ही दोघी तिच्याकडे जाऊन आलात. आता वेळ मिळाला ना की मी पण जाऊन येते यांच्यासोबत. हो नक्की जाऊन ये. या श्रीकलाची रत्नामा आहे काय मला सरळ वाटली नाही. श्रीकलाला बघून जशी डोक्यात कळ आली होती तशीच कळ या रत्नामाईला बघून पण आली. श्रीकला बरोबर त्या बाईची पण कुंडली काढायला पाहिजे. जे आम्हाला दिसलं त्यापेक्षा खरं चित्र काहीतरी वेगळं आहे, नक्की वेगळं आहे. आओ जावई बापू, लग्न असू द्या, बारसा असू द्या, ते बोरनान असू द्या, काही पण असू द्या, आपलं कार्यालय बुक झालं आणि आपल्याला पैसे मिळाल्याशी मतलब काय. चला, या महिन्याचा हिशोब झालाय का? झालाय ना मग. द्या. काय द्या? अहो पैसे एका हाताने आले आणि दुसऱ्या हाताने गेले सुद्धा. म्हणजे हो, वाड्याचं लाईट बिल भरलं आणि पावसाळा थांबायचं नावच घेत नाही या वर्षी. जरा गळागळी सुरू झाली होती, प्लॅस्टरिंग करून घेतलं जरा. मग त्यात सगळे पैसे संपले. इतके इतके लागले पैसे? द्या, रिशीट दाखवा. वाटलंच होतं आम्हाला, आमच्या सासूबाई रिसीट मागतील. सगळ्या रिसीट जमा करून आणल्या आहेत. हा, हे घ्या, बघा तुमच्या डोळ्यांनी. या पक्के आहेत, हा सगळे कच्चे. व्यंकट भाऊजी तुम्ही, अहो माझं लक्षच नव्हतं. काही काम होतं का? नाही, तुमचं होऊ द्या काम, मग नंतर बोलू की आपण. अहो आमचं काम काय दिवसभर चालेल, तुम्ही बोला आधी.
काय झालं? चेहरा का असं झालाय तुझा? हे अडचण आहे का? अहो नाही मोठे बाई, अडचण काही नाहीये. गोपाळचं लग्न आहे ही चांगलीच गोष्ट आहे की. मग मी काय करायचंय? वहिनी, अहो घरात कार्य आहे आणि या घरातल्या सगळ्यात मोठ्या तुम्ही आहात, तर सगळ्या लग्नाच्या विधींना तुम्ही असावं अशी आमची इच्छा आहे. या शकुंतले, एक एक नवीन गोष्टी शोधता तुम्ही. आमंत्रण बाहेरच्यांना करायची असतात, घरच्यांना नाही. काय पण तुमचं. वहिनी, हे आमंत्रण नाही, ही विनंती आहे. कसं आहे, गोपाळचं आणि दादाचं नातं कसं होतं हे तुम्हाला तर माहितीच आहे. आज दादा असता तर गोपाळच्या लग्नाचा सगळा भार त्यांनीच उचलला असता बघा. पण दादा नाहीये, तर अशा वेळेला शेवटी मोठेपणाचा मान हा तुमचाच आहे. येस तर ते होते, ते आता या जगामध्ये नाहीत. पण का नाहीत ते आता परत परत बोलू नका. काय घरामध्ये इतकं शुभ कार्य आहे आणि गोपाळच्या बाबतीत तर काही बोलूच नका. आता तुम्ही दोघ जण यांच्या माघारी मला मोठेपणाचा मान देताय, हे काही कमी आहे का? शकुंतले, एक विचारू का? मोठे बाई विचारा की. उलट काही असेल तर हक्काने सांगा. तुम्ही म्हणाल तसं करू आपण. हा म्हणजे एवढं गोपाळचं लग्न ठरवलं, पण लग्नाची बोलणी कुणाशी केली? अहो नाही, काय वहिनी, सगळं पोरापोरांनीच ठरवलंय परस्पर. मग बोलणी करायची नाही? हा भले आपल्याला कोणाकडनंच काही ठीक कर सुद्धा नको. नाही बरोबर आहे मोठे बाई. श्रीकलाचे वडील येणार आहेत ना आपल्याकडे बोलणी करायला? येणार आहेत ना? जी. तेच विचारत होते मी, कोण येणार आहे की नाही. मग आताचा काही प्रश्नच नाही. अजून काही अडचण आहे का? नाही नाही, आम्ही पुढच्या तयारीला निघतो. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मलाही बरीच काम आहेत. द्या. सासूबाई, तुम्ही या भानगडीत कशाला पडताय? अहो, या निमित्तानं त्या श्रीकलाचे वडील कोण आहेत हे तर आपल्याला कळेल ना. आणि समजा आपल्याला हे पसंत नसेल तर आपणच मोडता घालू. काय मोठ्या बाई, आज पहिल्यांदा असं वाटतंय की तुमच्या या बोलणी फिसकटवण्याच्या कामाला यश मिळो. विठुराया, जर हे योग्य असेल ना तर असंच हो. आदू, अरे बरं झालं भेटलास. मला पण लय घाई होती. अरे का ग? कुठे जायचंय तुला? अरे ते बचत गटाचं काम आहे ना. सोड. तू नाही का म्हणला होतास बघ की श्रीकलानं तिची माहिती असलेला फॉर्म भरलाय म्हणून? कुठे रे? हो दिलाय, पण तुला काय कशाला पाहिजे तो?
आदू का ग म्हणजे शाळेचं सगळं काम आता पद्धतशीरपणे व्हायला पाहिजे ना. हा. सगळे कागदपत्र मी फाईलला लावून ठेवते. एखादा कागद गायब झाला तर काय करायचं म्हणून म्हणलं तो पेपर दे मला. पॉइंट आहे मास्तरीन बाई. मी तो फॉर्म ना तो हा एक मिनिट. हा मी कुठं ठेवले होते. हा अगं कपाटात ठेवलेलं मी. तेच म्हटलं मी कुठं तरी ठेवलेलं पण आठवत नव्हतं. सापडलं. बरं याच्यात बाकीचे पण कागदपत्र आहेत. हा मी बघते. येतो. लोहाराळी घर क्रमांक 32 विंचुर्णी गाव. श्रीकला विंचुर्णीची आहे.